तर आता आज आपण बनवतो मंडळी कारळ्याची चटणी. तर हे बघा, मी 1 वाटी कारळे आणि थोडेसे मूठभर शेंगदाणे आणि बेडगी मिरच्या 4-5, लाल मिरच्या, तिखट, धने, जिरे आणि खोबरं, लसूण. थोडं आपण वेगळ्या पद्धतीने बनवतो, मस्त छान लागते. पण बनवून बघा. आपण शेंगदाणे भाजून घेऊया छान, थोडे साल तडकेपर्यंत. पहिले शेंगदाणे भाजून नंतर कारळे भाजूया आपण. चला हे बघा, आपले शेंगदाणे कसे तडतड भाजायला लागलेत. साल तडकेपर्यंत छान खरपूस असे भाजून घ्यायचे. लगेचच त्या तव्यामध्ये आपण कारळे भाजून घ्यायचे. कारळे पण असे चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे छान. गॅस कमी करायचा, नाहीतर करपतील. आपले कारळे पण छान भाजून झाले बघा, कसे चटचट उडताय, आवाज येत असेल की मस्त. कारळ्याचे भाजल्याचा वास एकदम छान येतो वास. कारळे पण आपले काढून घेऊया. गॅस कमीच करून भाजलेले आहेत. त्यातच आपण ना आपल्या मिरच्या भाजून घ्यायच्या, थोड्या लाल तिखट आणि थोडे हे हलकेशी गरम करायचं, जास्त नाही करायचं. काढून घेऊ. यामध्ये आपण हे खोबरं भाजून घेऊ. आणि आता आपण गॅस बंद करू, कारण आपला तवा खूप तापलेला आहे. त्यातच आपलं थोडेसे पटकन भाजून घेऊ. हे बघा, गॅस बंद केलेला आहे. काळे पण काढून घेऊ आपण. हे सगळं थंड करून मिक्सरला वाटून घेऊ. ही बघ मंडळी, मस्त आपण मिक्सरला वाटून घेतलेले. हा इतका मस्त वास सुटला आहे जाना, एकदम मस्त. एकदा बनवून बघा. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. गरम गरम भाकरी बरोबर किंवा आपण कोणतीही भाजी, समजा गेवड्याची शेंग, गवार यात बनवतो, त्यातही टाकली की खूप छान लागते. चला तर मग धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी घेऊन.